नमस्कार प्रेक्षकांनो, हुकुमाची राणी ग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग असा ट्विस्ट आता पाहायला मिळतो मित्रांनो. इकडे मात्र विक्रांत दादासाहेबांना अटक तर झाली आहे. आता मात्र राणी कोर्टामध्ये विक्रांतच्या विरोधात कशी केस लढणार आणि आता विक्रांतचा नवीन काय प्लॅन आहे हे सगळं मित्रांनो आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे. इकडे मात्र राणीने असं काही रणरागिणीचं रूप समोर आणलेलं असतं. राणी बोलत असते, हे बघा, तुम्हाला जर असं तसं आम्ही सोडणार तर नाहीच आहोत. दुसरीकडे विक्रांत मात्र खूप घाबरतो आणि आबांना म्हणतो, आबा मी तुमची माफी मागतोय. जर तुम्हाला महाडिक बंगल्यात राहायला यायचं असेल तर तुम्ही आमच्या घरात राहायला या घरात राहा. जर तुम्हाला इतकंच वाटत असेल ना की तुम्ही नुसते घरात राहायला येणार नाही तर तुम्ही तिकडे जी फॅक्टरी आहे, जे काही सगळं आहे ते सुद्धा मी सगळं इंद्राला त्याचं परत करतो. MD पदसुद्धा मी त्याला परत करतो. फॅक्टरीचा मान सन्मान तुमचं सगळं तुम्हाला परत करतो. बस ना, मग तर बस ना तुमच्यासाठी. मग आता हे सगळं ऐकून मित्रांनो मालतीला थोडं बरं वाटतं. राणी मात्र कंटिन्यू बोलत असते, तुम्हाला काय वाटलं आम्ही अशा फडतूस कामांसाठी, या पदासाठी, या घरासाठी सगळं करतोय का? अहो, सत्याचा विजय होणार आहे. तुम्ही आम्हाला सगळ्या याच्यातून घरात घेता. तुम्ही काय आम्हाला घरात घेता? अहो, हे आमचंच घर आहे. तुम्ही जी चूक केली आहे ना, तुमची शिक्षा तर तुम्हाला आता मिळणारच आहे. तुम्हाला शिक्षा ती भोगावंच लागणार आहे असं मात्र राणी बोलत असते. आणि आता मालती मात्र इकडे बोलते तेव्हा विक्रांत म्हणतो, काय करणार तुम्ही? काय शिक्षा देणार आहेत मला? बोला ना, बोला. तुम्ही असं एवढं तावात बोलताय ना, तर मला कसली शिक्षा देणार आहे, काय भोगायला लावणार आहेत? त्यावर मात्र राणी म्हणते, हे बघा, तुम्हाला आता विक्रांत सर मी सांगते, तुम्ही इतकी मोठी चूक केली आहे, गुन्हा केला आहे. इकडे रत्ना काकी म्हणते, विक्रांत मला ना तुझ्याकडून अशी अपेक्षा अजिबात नव्हती. आता मात्र विक्रांतच्या अशी काही कानाखाली मारते ना, इकडे विक्रांत म्हणतो, हे बघ आई, तुलाही वाटतं का याच्यात माझी चूक आहे? अगं, माझी काही चूक नाही आहे. आता उर्मिला प्रेग्नेंट आहे आणि मलासुद्धा सगळ्यांना हे सांगायचं होतं असं म्हटल्याच्या नंतर सगळे आता शांत बसतात. इकडे मात्र प्रेक्षकांनो राणी विक्रांतला बोलत असते, हे बघा विक्रांत सर, तुम्हाला कोर्टाच्या पायऱ्या आता चढवायला मी लावणारच आहे. आणि असा म्हणत आता इतकी रागात येते, आता मी स्वतः वकील होणार आहे आणि मी स्वतःची केस आता स्वतःच लढणार आहे असं जेव्हा राणी म्हणते ना, त्यावेळेस मात्र आता सगळ्यांना धक्काच बसतो. राणी असं सुद्धा म्हणते की मी अजिबात तुम्हाला आता सोडणार नाही आहे. तुम्हाला शिक्षा दिल्याशिवाय आमचं हे घर आमच्या नावावर आम्ही करून घेतल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. विक्रांत म्हणतो, काय आबा, तुम्हाला काय वाटतं, बरोबर आहे का हे सगळं? अहो, तुम्ही इंद्रामध्ये माझ्यामध्ये इतका भेदभाव करताय का? तुमच्या आता सुनबाईला दिवस गेलेत, उर्मिला आई होणार आहे आणि तुम्ही माझ्याशी इतका भेदभाव करताय. हे बघा, तुम्हाला वाटतंय का तुमच्या मुलाच्या नावावर घर असावं, तुमच्या भावाच्या मुलाच्या नावावर घर नसावं? मला सांगा, याच्याने काय होणार आहे? आता मात्र विक्रांत जेव्हा बोलतो तेव्हा आबा अजिबात काही बोलत नाही. लगेच रत्ना काकी म्हणतात, अरे तुझ्यासाठी इतके दिवस एवढं केलं ना, किती झालं त्याचं रामायण, आणि तू काय केलं? तुझ्यासाठी एवढे दिवस आता तू असं बोलतोयस, तुला काही वाटत नाही का रे? रत्ना काकी चिडून म्हणते, विक्रांत तू तर आता काही बोलूच नको. आता हे सगळं जे होतंय ना, सगळेजण आता तिकडून निघून जातात. आता राणी त्यांच्या घरी जाते आणि इंद्रा विक्रांत त्यांच्या घरी. इकडे मात्र रत्ना काकी ती आहे उर्मिला, अगं तुला काय खावंसं वाटतंय? तुला दिवस गेलेत, मला सांग. आणि ही आनंदाची बातमी तू मला का सांगितली नाही आहेस की तू आई होणार आहेस, मी आजी होणारी आहे? तू मला सांगायचं असतं ना. अगं तू थांब आता इथं, थोडा आराम कर. मी तुझ्यासाठी चांगलं खायला प्यायला आता बनवून आणते. तुला आता काय खावं वाटतंय, काय तुला इच्छा होते मला सांग, मी सगळं तुझ्यासाठी करेल, तुला खायला देईल असं ती म्हणते. आणि आता इकडे तुला जे आवडेल ना ते सांग, तू फक्त आता आराम करायचा. तू आता अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, दगदग करायची नाही आहे, काहीही कामं करायची नाही आहे असं बोलून ती आता तिकडून निघून जाते. इकडे मात्र रत्ना काकू स्वयंपाक करायला जातात. तर प्रेक्षकांनो इकडे मालती जी आहे ती राणीला थांबवते. राणी थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ राणी, तू हे सगळं का केलंस? तू माझ्यावर उपकार केलेत असं तुला वाटते काय? मी ते आयुष्यभर फेडू शकत नाही. तू माझ्या इंद्राला वाचवून जे उपकार माझ्यावरती केले ना, कधीच मी ते फेडू शकणार नाही आहे राणी. पण मला हे सांगायचे, तू हे जे वागतेस ना, आपल्या घरी आपण गेलो असतो ग, कशाला तुला उगाच मान सन्मान लागतोय त्या घरामध्ये जायला? तर राणी म्हणते, अहो आपल्याला त्या घरातून हाकलवून लावलं होतं, अपमानित करून घराच्या बाहेर लात मारून काढून दिलं होतं ना, आणि आपण असं जायचं का लाचाऱ्यासारखं त्या घरामध्ये? मला तर नाही जमणार मालती आई. आता मात्र राणी इकडे बोलत असते आणि तेव्हा ती बोलते, अगं काय झालं, आपलंच घर आहे ना, तू कशाला एवढं वकील झाल्यासारखी बोलतेस? राणी असं जेव्हा त्या म्हणतात ना,
इकडे राणीला ती म्हणते घरातली कामं कोण करणार आहेस, तू आता वकील बनणार आणि ऑफिसला जाणार आणि कॉलेज करणार, शिक्षण करणार, अगं घरातली कामं कोण करणार आहे राणी. त्यावर आता राणी म्हणते कसं आहे खरंच ना, असं ती आता विचार करते आणि आपलं स्वयंपाकघरात भांडे घासायला लागते. इकडे मात्र इंद्रा राणीला बोलत असतो, राणी तुझ्यासाठी मी काय आणले बघ. राणी बघते आणि म्हणते काय सर, मी अजून वकील वगैरे झालेले नाही आहे आणि तुम्ही माझा आर्टिफिशियल फोटो काय बनवून आणला आहे वकिलीच्या ड्रेसातला. प्लीज असं नका करू, मला अजिबात आता वकील व्हायचं नाही आहे, ना मला परीक्षा द्यायची आहे ना मला अभ्यास करायचा आहे. इंद्राला आता ते राणीचं बोलणं शॉकिंगच वाटतं. राणी मला बघायचं होतं की तू वकील झाल्यावर कशी दिसतेस, त्याच्याचमुळे मी हे सगळं बनवून आणले. तर मित्रांनो इकडे मात्र राणीला सारखं मालती काय काय बोलली तेच सगळं आठवत असतं आणि तिने आता निर्णय घेतला आहे की अजिबात तिला आता वकिली करायची नाही आहे. आता पुढच्या भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे हे सगळं बघण्यासाठी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.